بسم الله الرحمن الرحيم سبح لله ما في السماوات وما في الأرض وهو العزيز الحكيم يا أيها الذين آمنوا لم تقولون ما لا تفعلون كبر مقتا عند الله أن تقولوا ما لا تفعلون إن الله يحب الذين يقاتلون في سبيله صفا كأنهم بنيان مرصوص وإذ قال موسى لقومه يا قوم لم تؤذونني وقد تعلمون أني رسول الله إليكم فلما زاغوا أزاغ الله قلوبهم والله لا يهدي القوم الفاسقين وإذ قال عيسى ابن مريم يا بني إسرائيل إني رسول الله إليكم مصدقا لما بين يدي من التوراة ومبشرا برسول يأتي من بعد اسمه أحمد فلما جاءهم بالبينات قالوا هذا سحر مبين ومن أظلم ممن افترى على الله الكذب وهو يدعى إلى الإسلام والله لا يهدي القوم الظالمين يريدون ليطفئوا نور الله بأفواههم والله متم نوره ولو كره الكافرون هو الذي أرسل رسوله بالهدى ودين الحق ليظهره على الدين كله ولو كره المشركون. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणारा आहे. आकाशांमध्ये आणि जमिनीवर जो कोणी आहे प्रत्येक जण अल्लाहची पवित्रता वर्णन करतो आणि तोच मोठा जबरदस्त हिकमतशाली आहे. हे इमानधारकांनो, अशी गोष्ट का बोलता जी तुम्ही स्वतः करीत नाही? जे बोलता ते करीत नाही ही गोष्ट अल्लाहला अगदी नापसंत आहे. अल्लाह त्या लोकांशी स्नेह प्रेम राखतो जे अल्लाहच्या मार्गात अशा प्रकारे अटळपणे लढतात जणू शिसा पाजलेली मजबूत भिंत असावी. आणि जेव्हा मूसा यांनी आपल्या जमातीला सांगितलं, हे माझ्या जमातीच्या लोकांनो, तुम्ही मला का त्रास देत आहात? वास्तविक तुम्ही ही गोष्ट चांगल्या प्रकारे जाणता की मी तुमच्याकडे अल्लाहचा पैगंबर म्हणून आलो आहे. तरीही जेव्हा त्यांच्यात सुधारणा झाली नाही तेव्हा अल्लाहनं त्यांच्या हृदयांना वाकडं करून टाकलं. खरं तर अवज्ञाकारी लोकांना अल्लाह मार्गदर्शन करीत नाही. आणि जेव्हा मरियमचे पुत्र ईसा म्हणाले की हे इस्रायलच्या पुत्रांनो, निस्संदेह मी तुमच्याकडे अल्लाहचा पैगंबर बनून आलो आहे. माझ्यापूर्वी जो तौरात ग्रंथ अवतरित केला गेला मी तो सत्य असल्याविषयी समर्थन करतो आणि मी शुभ समाचार सांगण्यासाठी आलो आहे त्या एका पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा, जे माझ्यानंतर येणार आहेत, ज्यांचं नाव अहमद असेल. यास्तव जेव्हा हा पैगंबर स्पष्ट प्रमाण आणि पुराव्यांसह यांच्याजवळ आला तेव्हा ते म्हणाले, ही तर उघड जादू आहे. त्या माणसाहून जास्त अत्याचारी कोण असेल जो अल्लाहबाबत खोटं रचेल? वास्तविक त्याला इस्लामकडे बोलावलं जात असेल. अत्याचारी जमातीला अल्लाह सन्मार्गावर चालण्याची तौफीक प्रदान करीत नाही. यांची मोठी मनोकामना आहे की अल्लाहचं दिव्य तेज फुंकर मारून विझवून टाकावं. खरं तर अल्लाहचा फैसला झाला की तो आपलं तेज सर्वोच्च दर्जास निश्चित पोहोचवेल. मग या गोष्टीचं इन्कारी लोकांना कितीही वाईट वाटत राहो. तोच आहे ज्यानं मार्गदर्शन आणि सच्चा दीनधर्म प्रदान करून आपले पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना पाठवलं, यासाठी की धर्माच्या समस्त बनावटी स्वरूपांवर या सत्य धर्माला जाहीर करावं. मग अल्लाहशिवाय दुसऱ्यांची उपासना करणाऱ्यांना कितीही वाईट वाटत राहो.